नमस्कार, मी श्रीरंग वासुदेव चव्हाण. आपण विद्यार्थी दशेपासून तर आपण ज्या क्षेत्रात नोकरी करण्याचा प्रयत्न करतो, ते नोकरी करत असताना किंवा नोकरी मिळवण्यासाठी जी धडपड असते त्याच्यात एक सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे इंग्रजी न बोलता येणे किंवा इंग्रजी बोलण्यासाठी घाबरणे, इंग्रजी शिकण्यासाठी घाबरणे. पण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तसेच इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो की इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे आणि आपल्या सर्वांच्या मनात जो काही गोड गैरसमज आहे की जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात फक्त तेच विद्यार्थी इंग्रजी बोलू शकतात, अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, चांगल्या प्रकारे वाचन करू शकतात, हा गोड गैरसमज आपण सर्वांनी आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण की इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याकडे योग्य ते क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता, शैक्षणिक पात्रता असली पाहिजे असं नाही, तर इंग्रजी बोलण्यासाठी आपली मनाची इच्छा असली पाहिजे. आपली मनाची जर इच्छा असेल, पॉझिटिव्हिटी असेल, विल पॉवर असेल, तर वी कॅन कम्युनिकेट इन इंग्लिश. आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आता जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. त्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व इतरत्र सर्वीकडे मुलांना तसेच पालकांना आणि शाळेत जाऊन प्रत्यक्षात मी इंग्रजीचे मार्गदर्शन करत असतो. हे काम माझं दररोजचं आहे. याच्यामध्ये माझं वैयक्तिक असं निरीक्षण आहे की आपल्या सगळ्यांकडे टॅलेंट आहे, प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, पण इंग्रजीचं योग्य ते सुनियोजित किंवा सकारात्मक मार्गदर्शन करणारा कोणीही नसून आपल्याला अडचण येत असते. कारण की या जगात अशी एकही गोष्ट निसर्गाने किंवा देवाने तयार केलेली नाही की जी आपण समजू शकत नाही किंवा जी आपण शिकू शकत नाही. मग ती भाषा असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट किंवा काम किंवा कार्य असतील. तर या शाळांमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना इंग्रजीविषयी मार्गदर्शन करत असताना मला असा अनुभव आला की बरेच विद्यार्थी बोलू शकतात, त्यांना इंग्रजी येऊ शकते, ते लिहू शकतात, बोलू शकतात, वाचू शकतात. त्यांना कुठल्याही मोठा इंग्लिश स्पोकन क्लास लावण्याची गरज नाही. जर त्यांना योग्य गायडन्स असेल, जर त्यांना योग्य टीचिंग असेल, जर त्यांच्याकडून योग्य प्रॅक्टिस केली जाईल तर या सर्व गोष्टी शक्य आहेत. तर या इंग्रजीचं मार्गदर्शन करताना आवर्जून माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि एक गोष्ट मला स्पष्ट झाली, ती म्हणजे देर इज अ लॅक ऑफ गायडन्स, देर इज अ लॅक ऑफ बेसिक नॉलेज. म्हणजे इंग्रजीचं बेसिक नॉलेजच मुलांना नाही आणि बेसिक नॉलेज त्यांना नसल्यामुळे 4ही कौशल्ये त्यांची विकसित झाली नाहीत किंवा त्यांनी करून घेतली नाही. ती 4 कौशल्य म्हणजे LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 22 भाषा बोलल्या जातात, संविधानामध्ये नोंद आहे त्यांची. तर त्या 22 भाषांमध्ये प्रत्येक भाषेचं आपलं पायाभूत नॉलेज आहे, म्हणजे फाउंडेशन नॉलेज म्हणू आपण त्याला किंवा बेसिक नॉलेज म्हणून. त्या गोष्टी जर आपल्या क्लिअर झाल्या किंवा स्पष्ट झाल्या तर आपण ती भाषा शिकू शकतो. आणि आजच्या या 21व्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये इंग्लिश इज अ नीड ऑफ टाईम. इंग्रजी ही काळाची गरज आहे. आपल्याला मराठी यायलाच पाहिजे, हिंदी यायलाच पाहिजे, इतर भाषा यायलाच पाहिजेत, गणित यायला पाहिजे, इतिहास भूगोल यायला पाहिजे, सर्व काही यायला पाहिजे, पण त्याबरोबर इंग्रजी यायला पाहिजे.
मग इंग्रजीचे फायदे काय, इंग्रजी शिकून उपयोग काय, सच क्वेश्चन्स आर देअर इन द माइंड ऑफ द स्टुडंट अँड पॅरेंट्स ऑर अदर्स. म्हणजे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, इतर व्यक्तींच्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की इंग्रजी का शिकावी. आपल्याला जर इंग्रजी आली तर शिक्षण घेत असताना त्याचा उपयोग होतो. आपल्याला जर इंग्रजी आली तर नोकरी मिळवत असताना त्याचा उपयोग होतो. आपल्याला जर इंग्रजी आली तर इंटरव्ह्यू देत असताना आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि आपल्याला जर इंग्रजी आली तर आपण इंग्रजीतला उत्तम वक्ता होऊ शकतो. आपल्याला जर इंग्रजी आली तर आपण स्वतःचे क्लासेस ओपन करू शकतो, इंग्लिश स्पोकन क्लास घेऊ शकतो. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजीचं महत्त्व आहे. त्यासाठी आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकलं पाहिजे, ॲडव्हान्स टू बेसिक नाही. काय म्हटलं मी, बेसिक टू ॲडव्हान्स शिकलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना स्पेलिंग तयार करता येत नाही. स्पेलिंग तयार करता येत नाही त्यामुळे त्यांना शब्द लिहिता येत नाही. शब्द लिहिता येत नाही त्याच्यामुळे त्यांचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार चुकतो त्यांचा. आणि उच्चार चुकल्यामुळे स्पेलिंग बदलली तर तर त्याचा अर्थ बदलतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप वी मस्ट टीच देम. म्हणजे स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण जर कोणाला शिकवलं किंवा स्वतः शिकून घेतलं तर बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स, संकल्पना आपल्याला स्पष्ट होत असतात. मी दररोज वेगवेगळ्या शाळांमध्ये जात असतो. माझा वैयक्तिक असा अनुभव आहे. मेनी स्टुडंट्स आर इंटरेस्टेड टू लर्न इंग्लिश बट नोबडी इज देअर टू गाईड देम. म्हणजे भरपूर विद्यार्थी इंग्रजी शिकण्यासाठी तयार आहेत पण त्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नाही. मग स्पेलिंग कशा तयार कराव्या, त्यांचे नियम काय आहेत, स्वर काय आहेत, व्यंजन काय आहेत, म्हणजे व्हावल्स काय आहेत आणि कॉन्सनंट्स काय आहेत, हे जर आपण त्यांना स्पष्ट करून दिलं. ब्लेंड वर्ड्स किंवा ब्लेंड लेटर्स काय आहेत, सफिक्स काय आहेत, प्रिफिक्स काय आहेत, डबल कॉन्सोनंट कुठं येतं, डबल व्हावल्स कुठे येतं, ह्या गोष्टी जर आपण क्लिअर करून दिल्या ना तर विद्यार्थ्यांना कुठेही अडचण येणार नाही. आणि मी सांगतो तुम्हाला की आपण शाळेत, कोणत्याही शाळेत एक शिक्षक म्हणून, इंग्रजीचा शिक्षक म्हणून जर काम करत असू किंवा असणार तर प्रत्येक इंग्रजीच्या शिक्षकाला माझी विनंती आहे की आपण जे काही टेक्स्टबुक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण जो काही सिलेबस आपल्या इंग्रजीच्या सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवतो तर तो सिलेबस आपल्याला शिकवायचाच आहे. पण त्या सिलेबस व्यतिरिक्त जर आपण स्वतःचा करिक्युलम तयार केला, करिक्युलम म्हणजे काय, जो सिलेबस दिलेला आहे त्याचे छोटे छोटे भाग करून, त्याचे छोटे छोटे विभाग किंवा गट करून, त्याला स्प्लिट अप म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, त्या पद्धतीने जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचं इंग्लिश पक्क करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, इंग्रजीच्या शिक्षकाच्या सुरुवातीला जर विद्यार्थ्यांची एक मानसिकता लक्षात आली की स्टुडंट्स आर टू वीक टू लर्न इंग्लिश, म्हणजे विद्यार्थी खूप काय म्हणू, त्यांचा परफॉर्मन्स योग्य नाही आहे इंग्लिशमध्ये, किंवा इंग्रजी त्यांची कच्ची आहे, त्यांच्या पाया बरोबर नाही, तर सिलेबस व्यतिरिक्त काही महिने सिलेबस बाजूला सारून, बाजूला ठेवून आपण बेसिक कॉन्सेप्ट जर त्यांच्या क्लिअर केल्या तर जो काही सिलेबस आहे पुस्तकातला तो समजायला, शिकायला, त्याचा सराव करायला स्टुडंट्स विल नॉट फेस एनी सिंगल प्रॉब्लेम. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण गायडन्स केलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण शिकलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांना पण माझा एक सल्ला आहे की आपले शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात त्या पलीकडे आपण वाचन केलं पाहिजे. आणि त्या पलीकडे जर आपण वाचन केलं, बरं का, त्या पलीकडे जर आपण अभ्यास केला तर इंग्रजीचं आपण बऱ्यापैकी इंग्रजीवर प्रभुत्व मिळू शकतो. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं. आता समजा आपल्याला स्पेलिंग तयार करता येत नाही तर आपण काय करायला पाहिजे, ॲज अ इंग्लिश टीचर म्हणून आपण काय शिकवणार. विद्यार्थ्यांना जर स्पेलिंग तयार करता येत नाही तर ॲज अ इंग्लिश टीचर आपण काय करणार, तर सुरुवातीला त्यांना A to Z जी काही अक्षर आहेत त्यांचे उच्चार समजून द्या.
त्यांचे साऊंड्स काय आहेत, त्यांचे ध्वनी काय आहेत, त्यांचे प्रोनाउन्सिएशन कसं करतात. मग ते 26 अक्षरांपैकी 5 स्वर आहेत, बाकीचे उर्वरित 21 काय आहेत, व्यंजन आहेत. मग व्यंजनांच्या ध्वनी म्हणजे साऊंड काय आहे, त्यांचे उच्चार काय ते व्यवस्थित समजून सांगा. येचे किती उच्चार आहेत ते व्यवस्थित समजून सांगा. ईचे किती, आयचे किती, ओचे किती आणि यूचे किती. राईट. त्यांचे उच्चार जर आपण व्यवस्थित समजून सांगितले तर स्पेलिंग तयार करायला काहीच अडचण नाही विद्यार्थ्यांना. दुसरी गोष्ट, ही कॉन्सेप्ट एक क्लिअर करून द्या मुलांना ॲज अ इंग्लिश टीचर, की इंग्रजीची जी काही बाराखडी आहे, लक्षात घ्या बरं, नोट डाऊन माय पॉइंट. इंग्रजीची जी काही बाराखडी आहे त्या इंग्रजीच्या बाराखडीनुसार फक्त आणि फक्त या जगातली जेवढी काही विशेष नामं आहेत, म्हणजे प्रॉपर नाव म्हणू आपण त्याला, तुमचं नाव, माझं नाव, गावाचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, आपलं आडनाव, आपल्या आईवडिलांचं नाव, राईट, ही सगळी जी काही उदाहरणे आहेत का, ही विशेष नामांची आहेत. मग फक्त या विशेष नामांची स्पेलिंगच इंग्रजी बाराखडीनुसार होते. मग बाकीच्या जे काही उर्वरित स्पेलिंग आहेत त्या स्पेलिंगमध्ये कॉन्सोनंट्स आणि व्हावल्स याचा रोल आहे, यांची भूमिका आहे. मग कॉन्सोनंट काय असतात, व्हावल्स काय असतात हे व्यवस्थित समजून जर सांगितलं तर इंग्रजी बाराखडीनुसार विद्यार्थी विशेष नामांची पण स्पेलिंग तयार करू शकतात. आणि बाजूला त्यांना कॉन्सोनंट आणि व्हावल्स जर समजून सांगितले तर त्यांची सुद्धा स्पेलिंग ते व्यवस्थित करू शकतात, म्हणजे त्यांची स्पेलिंग चुकणारच नाही. आणि ज्याला स्पेलिंग लिहिता येईल म्हणजेच त्या स्पेलिंगचा उच्चार करता येईल. उच्चार करता आला म्हणजे तो शब्द वाचता येईल, आणि शब्द वाचता आला म्हणजेच आपली महत्वाची समस्या सुटणार आहे. तर मेनी थिंग्स आर देअर दॅट आय कॅन डिस्कस विथ यू. भरपूर काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी तुमच्याशी शेअर करू शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्या की त्यांना विशेष नावांची स्पेलिंग लिहायला लावा, गावांच्या नावाची स्पेलिंग लिहायला लावा, शहरांच्या नावाची स्पेलिंग लिहायला लावा, जिल्ह्यांची नावाची स्पेलिंग लिहायला लावा. आपल्या वेगवेगळे आडनावे द्या त्यांना, आडनावे, नद्यांची नावं द्या, पर्वतांची नावं द्या, वर्तमानपत्रांची नावं द्या, जसं देशदूत असेल, लोकमत असेल, पुण्यनगरी असेल, सकाळ असेल, राईट, अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची नावं द्या. मग त्या वर्तमानपत्रांची नावं जर दिली व्यवस्थित तर त्यांची स्पेलिंग आपण लिहू शकतो, अतिशय उत्कृष्टपणे लिहू शकतो. नंतर ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनुसार वेगवेगळ्या स्पेलिंगा द्या, व्यंजनानुसार वेगळ्या स्पेलिंगा द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करावीशी मला वाटते, आणि ती गोष्ट म्हणजे काय की आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो ए बी सी डी ई एफ जी, तर विद्यार्थ्यांना सांगा बी ला बी न म्हणता ब म्हणायला लावा, सी ला सी न म्हणता क किंवा स म्हणायला लावा, राईट, डी ला ड किंवा द म्हणायला लावा, एफ ला फ म्हणायला लावा, जी ला जी न म्हणता ग म्हणायला लावा. असं झेड पर्यंत त्यांना व्यवस्थित त्यांचे साऊंड समजून सांगा, हो, त्यांची ध्वनी समजून सांगा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शिकवलं त्यांना, बरं का, लक्षात घ्या, तर त्यांना कोणत्याही प्रकारची स्पेलिंग तयार करण्यासाठी अडचण येणार नाही. सिस्टमॅटिक वे तुम्ही फॉलो करा. बघा, जेव्हा आपण शिकवतो का विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो, त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो, आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला भेटल्यामुळे की खूप आपल्याला दिवस चांगले येतात. कारण शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे, बरं का, आणि ते पवित्र क्षेत्र असल्यामुळे आपल्याला ज्ञानदान करायला वाव आहे, संधी आहे. तर भरपूर काही गोष्टी आहेत. आज मी बोललो की स्पेलिंग कशी तयार करावी, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयीच बोलेन, पण इंग्लिश कशी वाचावी, अजून इंग्रजीच्या संदर्भात काय काय गोष्टी शिकणं फार महत्त्वाचं आहे, एव्हरीथिंग आय शॅल डिस्कस विथ यू. तर आजसाठी फक्त इतकंच. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू.